8 की 9 महिन्यामध्येच माझा हा चॅनल जो आहे तो मॉनेटायझेशन झालेला आहे। पण हा मी यूट्यूबवर येऊन मला 3 व्हिडिओ टाकला ना तर तो माझा 1 लाख आपली परीक्षा घेत असे व्हिडिओ बनवते तर मग तुला पैसे सपोर्ट भेटत नसेल तर प्लीज त्यांनी मला कमेंट त्यांना हेल्प करेल आहे ना ती माझ्या चॅनलच्या कम्युनिटी पोस्टला मी त्यांची लिंक जी हाय हॅलो नमस्कार मी रुपाली आणि मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवर। त्याचं नाव आहे रुपालीची रिअल लाईफ स्टोरी। तर तुम्ही थंबनेल बघितलाच असेल की कशाबद्दल आहे आणि मी आज खूप खुश आहे कारण की मी खूप म्हणजे वर्ष ह्या गोष्टीची वाट बघितलेली आहे आणि ती मी आज करून दाखवलेली आहे। तर टाइम न करता चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहिली सुरुवात मला बघा ह्यापासून करायची आहे। तर हा माझा सुद्धा पिन आलेला आहे आणि माझा सुद्धा चॅनल मॉनेटाइज झालेला आहे। तर मॉनेटाइज तर झालेला आहे पण ह्याच्या मागचा जो स्ट्रगल आहे ना तो खूप मी केलेला आहे। म्हणजे प्रत्येक जो नवीन यूट्यूबर येतो ना त्याला ह्या गोष्टीचे म्हणजे ह्या पिनची एवढी हे लागलेली असते ना का मी ते समजू शकते कारण की मी त्यातनं गेलेली आहे आणि काय बोलू आणि काय नको बोलू असं मला झालेलं आहे। तर मला तर काही समजतच नाही का मी ह्याबद्दल आता काय बोलू आणि काय नाही, डोक्यात तर एवढं काही येत नाही कारण की तेवढी खुशीच आहे। तर फायनली माझा पिन कोड आलेला आहे आणि माझा माझं चॅनल मॉनेटायझेशन झालेला आहे। तर थोडक्यात मला हेच तुम्हाला सांगायचं आहे की ज्यावेळेस तुम्ही म्हणजे चॅनल सुरू करतात ना तर त्यावेळेस तुम्हाला पेशन्सची खूप गरज आहे। म्हणजे मी तुम्हाला सांगते ना का तुम्ही व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्ही लगेच ह्या गोष्टीची अपेक्षा नाही केली पाहिजे की माझा 2-3 व्हिडिओ टाकल्यानंतर लगेच चॅनल म्हणजे चॅनल नाही व्हिडिओ लगेच व्हायरल होणार आणि हे। तर स्टार्टिंगला बघा ज्याची बघा आता समज कोण यूट्यूबर आहेत आणि त्यांच्या ओळखी थ्रू जर कोणी चॅनल बनवला आणि ते समज म्हणजे त्यांनी व्हिडिओ टाकली तर त्यांचे लगेच व्हिडिओ व्हायरल होतात आणि ते कसे काय होतात ते सुद्धा मला समजत नाही। पण हा त्यांचे चॅनल व्हायरल लगेच होतात आणि व्हिडिओ लगेच त्यांचे व्हायरल होतात। पण आपलं तसं नाही मिळत, आपल्याला सपोर्टला कोण नाही मिळत आणि मी कोणाचाही न सपोर्ट घेता मी हा म्हणजे चॅनल मॉनेटायझेशन केलेला आहे। फक्त मी ह्याला 8 की 9 महिन्यामध्येच माझा हा चॅनल जो आहे तो मॉनेटायझेशन झालेला आहे। पण हा मी यूट्यूबवर येऊन मला 3 वर्ष झालेले 3 वर्ष ते हा समजा हे 7-8 महिने तर तुम्ही साईडलाच राहू द्या पण मी हा 1 वर्ष समजते। पण ते जे 2 वर्ष होते ना त्या 2 वर्षामध्ये मी 3 चॅनल म्हणजे ओपन केलेले आणि तिन्ही चॅनलला मला सक्सेस भेटला नाही। जो लास्ट होता ना चॅनल तो माझ्या चुकीमुळे तो म्हणजे तिकडनंच डिलीट झालेला आहे, यूट्यूबनेच डिलीट केलेला आहे तो चॅनल त्या माझ्या एका चुकीमुळे। तर मी थोडक्यात ती सांगते का काय चूक मी केलेली। तर चूक मी अशी केलेली की त्यावेळेस बघा आता नेक्स्ट बिग बॉस येऊन गेलेला तर त्यावेळेस ना मी काय केलेलं का आपला सूरज चव्हाण जो होता ना तर त्याचे छोटेसे क्लिप मी म्हणजे आपले शॉर्ट व्हिडिओ असतात ना तर शॉर्ट व्हिडिओमध्येच मी छोटे 3 अशा व्हिडिओ बनवलेल्या आणि दिवसाला मी ते काही मिनिटाने म्हणजे काही तासाने मी ते अपलोड केले पण दिवसाला मी त्या 3 टाकल्या। पण त्या 3 ज्या टाकल्या ना तर तिन्ही चॅनलला कॉपी क्लेम आलेला आणि मी जी चूक केली ना ती तुम्ही चूक करू नका कारण की आपण जे स्वतः आपण कुठला कंटेंट तयार करतो किंवा आपण स्वतः कुठली व्हिडिओ बनवतो, स्वतः शूट करतो, स्वतः बोलतो तर ह्याच्यावर जास्त ग्रोथ आहे। त्याच्यातनं मला ही गोष्ट शिकायला भेटली की आपण किती काही केलं ना तरी दुसऱ्याची गोष्ट घ्यायची नाही, जे आपलं आहे तेच आपल्याला दाखवायचं आहे। तर दुसऱ्याची गोष्ट जर दाखवली तर त्याच्यावर आपल्याला चांगले व्ह्यूअर्स पण येणार नाही, आले तरी तेवढ्यापुरताच येणार। दुसऱ्याचा चेहरा बघून किंवा दुसऱ्याचं नावाने ते येणार, आपल्या स्वतःच्या नावाने नाही येणार। तर तुम्हाला मी म्हणजे नवीन यूट्यूबर असते ना त्यांना मला एकच गोष्ट सांगायची आहे की तुम्ही दुसऱ्याचा म्हणजे व्हिडिओ घेऊ नका किंवा दुसऱ्याचा कंटेंट यूज करू नका, तुम्ही स्वतः तयार करा कंटेंट। स्वतः तुम्हाला काही जमत नसेल बोलायला, मला सुद्धा व्हिडिओवर फेस टू फेस जमत नव्हतं म्हणजे बोलायला वगैरे। तर स्टार्टिंगला बघा मी जे 2-3 व्हिडिओ म्हणजे स्टार्टिंगला जे मी 2-3 चॅनल काढलेले ना ते ब्लाऊजच्याच रिलेटेड होते कारण की मी स्वतः ब्लाऊज शिवते, नऊवारी शिवते, ड्रेस शिवते। तर स्वतः तर मी त्याविषयी म्हणजे व्हिडिओ बनवत गेली पण फेस करत नव्हती कॅमेरासमोर, कुठेतरी थोडंसं मला कम्फर्टेबल वाटत नव्हतं त्यासाठी मी फेस करत नव्हती। पण
नंतर असं मनामध्ये म्हणजे हे पण आलं ज्यावेळेस माझे ते दोन चॅनल मी स्वतः बंद केले आणि तिसरा जो चॅनल होता तो माझ्या चुकीमुळे तो डिलीट केला तिकडनंच यूट्यूबरने. नंतर आम्ही चौथा चॅनल ओपन केला. तर चौथ्या चॅनलबद्दल आपण नंतर बोलूया. तर मी अगोदरचं सांगते. तर मी बघा ब्लाऊज वगैरे ह्याचे कटिंग स्टिचिंग वगैरे दाखवायची, प्लस मी त्याच्यामध्ये हे पण करायचे नऊवारीचे वगैरे पण आणि डिझाईन वेगवेगळे ज्या डिझाईन मार्केटला यायचे त्याबद्दल मी दाखवतो. पण त्याच्यावर माझी काहीच ग्रोथ होत नसायची नाही. तर मी खूप म्हणजे हे व्हायचे का मी एवढी मेहनत करते आणि नाही होत. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की ज्या गोष्टीमध्ये तुमच्या व्हिडिओमध्ये ग्रोथ होत नसेल ना, तर ती गोष्ट तिथे ड्रॉप करा, ती गोष्ट तिथे सोडून द्या आणि तुम्ही नवीन काहीतरी कंटेंट चालू करा. कारण की त्या 3 म्हणजे चॅनलमध्ये ना मी एकच कंटेंट धरून राहिलेली, ते म्हणजे फक्त म्हणजे ब्लाऊज रिलेटेड नऊवारी शिकवणं किंवा ब्लाऊज कटिंग स्टिचिंग डिझाईन हेच मी त्याच्यामध्ये फक्त दाखवायची. पण मी तुम्हाला सांगते ना, जर तुम्हाला काही त्याच्यामध्ये ग्रोथ भेटत नसेल ना, तुम्ही एक नवीन तुमची ज्यामध्ये कसल्यात आवड असेल ना, ती एक दुसरी पण एक तुम्ही आवड निवडा आणि तुम्ही त्याबद्दल व्हिडिओ बनवू शकतात. कारण की मी पण नंतर म्हणजे ते झाले 3 चॅनल त्याबद्दलच मी बनवलं. त्याच्यानंतर हा चौथा चॅनल. तर स्टार्टिंगला सुद्धा माझ्या व्हिडिओ तुम्ही बघा, त्याच्यावर सुद्धा मी कटिंग स्टिचिंग हेच शिकवलेलं आहे. पण त्याच्यावर सुद्धा मला म्हणजे काहीच रिस्पॉन्स येत नव्हता. एवढे काही व्हिडिओ नाही, फार गेलं तर 1000वर जायचं 1-2 व्हिडिओ, नाही तर मग 400 500 300 असे व्हायचे, पण जास्त ग्रोथ नाही व्हायचं. तर एके दिवशी मी असं सहज मिशोवरनं प्रोडक्ट मागवलं आहे आणि म्हटलं चला आपण रिव्ह्यू देऊया, जे खरं आहे ते आपण दाखवूया. तर मी जी व्हिडिओ टाकली ना, तर पहिलीच व्हिडिओ मिशोची माझी व्हायरल झाली आणि त्याला मला 1 लाखाच्या वरती व्ह्युअर्स भेटले आणि त्याच्यामध्ये म्हणजे सबस्क्राईबसुद्धा वाढले आणि त्याच्यामध्येच माझा म्हणजे जो वॉच टाईम होता, अगोदरच माझा 3000 वॉच टाईम झालेला होता आणि ज्यावेळेस मी मिशोचा साड्यांचा जो व्हिडिओ टाकला ना, तर तो माझा 1 लाखावर गेला. तर तिथे माझं सगळंच कंप्लीट झालं, म्हणजे सबस्क्राईबसुद्धा आले मला आणि वॉच टाईमसुद्धा माझा वाढला. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्यामधली आवड जी असेल ती तुम्ही निवडा. काय झालं? झालं. तर तुमची जी आवड असेल ना ती तुम्ही निवडा. तर मला शॉपिंग करायला खूप आवडतं, मला साड्या घ्यायला खूप आवडतं. मी साड्या डेली यूज करत नाही. मला घरातले पण ओरडतात की तू साड्या किती घेते. माझी मम्मी तर मला खूप बोलते की तू साड्या किती घेते आणि तू साड्या तर घालतच नाही, तू ड्रेसच घालते आणि रोजची तू नाईटीच म्हणजे यूज करते, मॅक्सीज यूज करते, तर तू साड्या कशाला घेते. पण मला म्हणजे आवड आहे साड्या घ्यायला. मी जी साडी घातली ती मला डबल जास्त घालायला आवडत नाही कुठल्या फंक्शनमध्ये, तर त्यासाठी मी घेते. तर म्हटलं मी त्यावेळेस मागवलेल्या होत्या वस्तू, तर म्हटलं चला आपण एक व्हिडिओ टाकूया. पण ती जी व्हिडिओ आहे ती माझी व्हायरल झाली. तर तुम्ही सुद्धा ह्याच प्रकारे मेहनत करा, म्हणजे व्हिडिओ तुम्ही टाकत राहा आणि वेगवेगळे कंटेंट तुम्ही म्हणजे बघत हे करत राहा का हे करा. म्हणजे नवीन कंटेंट एकच व्हिडिओ टाकले आणि लगेच तुमची व्हायरल झाली असं नाही. तुम्ही महिनाभर त्या ह्याच्यावर काम करा, 1-2 महिने त्या एकाच कंटेंटवर काम करा किंवा त्यानंतर तुम्ही चेंज करून बघा. तर बघा तुम्हाला मी सांगते, तुम्हाला नक्की त्या गोष्टीचा म्हणजे हे येईल, म्हणजे मेहनतीचं तुम्हाला फळ भेटेल. आणि ह्याच्यामध्ये म्हणजे बोलतात ना, हे काय बोलतात त्याला, पेशंट जे असतात ना, म्हणजे खूप हे करावं लागतं. म्हणजे आपण व्हिडिओ टाकले लगेच व्हायरल झाली अशी होतच नाही. तर यूट्यूबसुद्धा आपली परीक्षा घेत असतो. तर असू दे, आपल्याला बघा आजूबाजूचे जे लोक असतात किंवा आपल्या नात्यातलेच लोक असतात, हां तू व्हिडिओ बनवते मग तुला पेमेंट आला का, मग तू असे व्हिडिओ बनवते तर मग तुला पैसे भेटले का. तर त्यांना थोडं माहीत आहे का हे कसं प्रोसिजर आहे किंवा काय आहे. पण ज्यावेळेस आपल्याला चांगली त्याच्यातनं अर्निंग आणि आपण यूट्यूबवर ज्यावेळेस सक्सेस होऊ ना, तर त्यावेळेस तेच आपल्याला म्हणजे काहीतरी चांगलंच सांगणार. नाहीतर मग असे पण काही बोलणारे आहेत, आपल्याच नात्यामध्ये असतात लोक, जवळचेच असतात, ते बोलतात हां मग काय बोलतात, म्हणजे असं मी पण ऐकलेलं आहे का हा यांना कामधंदा नाही, मुलं आहेत, मुलांवर लक्ष नाही आणि व्हिडिओ काढत राहतात. पण त्यांना माहिती नसतं, ते इथे बघायला येत नसतात का आपण मुलांसाठी किती काय करतो. आणि म्हणजे मी सांगते ना का ज्यावेळेस ते लोक दुपारी झोपतात ना, तर त्यावेळेस आपण हा काम करत असतो, पण त्यांना ते दिसत नाही. आपण आराम करतो आणि आपण काम करतो हे दिसतं, पण त्यामागची मेहनत काय असेल, किंवा ज्यावेळेस आपल्याला आराम करायचा टाईम असतो त्यावेळेस आपण हे व्हिडिओ काढत बसतो आणि त्याच्यानंतर आपण घरातली कामं आवरतो. तर प्लीज तुम्ही दुसऱ्यांवर असं लक्ष नाही द्यायचं, आपलं काम आपण करायचं. लोक बोलणारे तर आहेतच, चांगलं केलं तरी लोक बोलतात, वाईट केलं तरी लोक बोलतात, म्हणून लोकांकडे लक्ष द्यायचं नाही, आपलं आपण काम करत राहायचं.
तर मी सुद्धा मिशोचे म्हणजे हे टाकले, मिशोची व्हिडिओ टाकली तर ती माझी व्हायरल झाली. तर तिथेच माझा चॅनल मॉनिटायझेशन झालेला आहे. आणि बँकेमध्ये सुद्धा मी म्हणजे त्याची जी प्रोसिजर आहे ती केलेली आहे. तर लवकरच आपला पेमेंटसुद्धा येणारच आहे. तर मी त्या रिलेटेडसुद्धा मी व्हिडिओ बनवेल. पण आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की तुम्ही ज्यावेळेस व्हिडिओ बनवतील ना तर त्यावेळेस इन्स्टालासुद्धा मी तुम्हाला सांगते, माझा स्वतःचा जो अनुभव आहे ना तो मी तुम्हाला शेअर करते की इन्स्टालासुद्धा आपले जे म्हणजे नातेवाईक असतील ना त्यांना इन्स्टाला अजिबात फॉलो करायचं नाही, अनफॉलो करून टाकायचं, ब्लॉक करायचं त्यांनी जरी आपल्याला हे करायचं असेल. कारण की हे लोक नावं ठेवतात, मागून नावं ठेवतात आणि मग कुठून तरी आपल्या कानावर येणार का नाही का गोष्टी करतातच मागून का मग ही व्यक्ती अशी करते, ती व्यक्ती तशी करते, हे व्हिडिओ बनवते, ते व्हिडिओ, मग कुठेतरी ते आपल्या घरापर्यंत पोहोचतं आणि मग आपल्याला कुठेतरी इरिटेट होऊन जातो आणि मग असं वाटतं जाऊ दे लोक अशी बोलतात असं. मग त्यासाठी लोकांना ब्लॉक करायचं. आणि पहिली गोष्ट म्हणजे मी तुम्हाला पहिली गोष्ट सांगते, तुम्ही म्हणजे ह्याला इन्स्टाला आपल्या ह्याची लिंक शेअर करायची नाही. इन्स्टाला म्हणजे काय की ज्यावेळेस आपले नातेवाईक नसतील ना तिथे म्हणजे फॉलो किंवा हे नसतील ना तर त्यांना ब्लॉक करायचं. तर तिकडे तुम्ही त्यावेळेस शेअर करू शकतात. आणि व्हॉट्सअपला तर चुकून लिंक नाही ठेवायची. मी म्हणजे 3 वर्ष झाले मला ह्याच्यावर येऊन यूट्यूबवर येऊन पण मी अजूनपर्यंत व्हॉट्सअपला एकसुद्धा मी माझ्या चॅनलची आणि व्हिडिओची लिंक टाकलेली नाही. कारण की तुम्हाला मी एक गोष्ट सांगते की आपली ऑडियन्स आहे ना ही रिअल बघणारी पाहिजे ऑडियन्स. तर व्हॉट्सअपला टाकून आपल्याला व्ह्यूज भेटत नाही, ते तेवढेच भेटणार. फक्त आपल्याला तिकडे म्हणजे ते स्टेटस दिसणार आणि त्याच्यात आपण बघा क्लिक करून नॉर्मल बघणार हा बाबा काय आहे एवढंच. पण आपल्याला त्याच्यामध्ये एवढा काही इंटरेस्ट राहत नाही आहे. त्याच्यामुळे मी सांगते ना का तुम्ही व्हॉट्सअपला अजिबात तुम्ही लिंक ठेवू नका. कारण की ती म्हणजे जी लोकं असतात ना ते आपलीच लोकं बघणारे असतात आणि ते बघणार पण आणि लाईक पण नाही करणार आणि वरतून नावं पण ठेवणार. आणि पहिली गोष्ट ते लोक पूर्ण व्हिडिओ बघत नाही आणि त्यांना त्यामध्ये काही इंटरेस्ट नसतो, फक्त आपल्या खोडी काय असतात त्या काढायच्या असतात. तर त्याच्यासाठी आणि आपल्याला जी मेन ऑडियन्स पाहिजे ना ती बाहेरची ऑडियन्स पाहिजे. आणि जे जवळचे असतात ना ते कधीच आपल्याला चांगलं बोलत नाही. त्याच्यामुळे जी बाहेरची ऑडियन्स असते ना तर तीच आपल्याला मेन सपोर्ट करते आणि तेच आपल्याला छान छान कमेंट करतात आणि त्यांच्यामुळेच आपल्याला म्हणजे मोटिवेट होतं. आणि म्हणजे एक जरी कमेंट त्यांनी चांगली केली ना तर त्याच्याने आपल्याला म्हणजे कसं एक मोटिवेट भेटतो आणि दुसरी नेक्स्ट व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला एक त्याच्या म्हणजे एक उत्साह निर्माण होतो. तर मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेल की तुम्ही हे सुद्धा करू नका, म्हणजे व्हॉट्सअपला तुम्ही चुकून तुमच्या चॅनलची लिंक हे करू नका. आणि एक नवीन पण बघा यूट्यूबला आता हे आलेलं आहे कोलॅब करायचं. तर जे नवीन यूट्यूबर असतील ना आणि ज्या माझ्या मैत्रिणी नवीन असतील ना तर त्यांना खरंच सपोर्ट भेटत नसेल तर प्लीज त्यांनी मला कमेंट करा आणि मला इन्स्टालासुद्धा मला मेसेज करू शकतात. इन्स्टाला पण ID मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, ती माझी इन्स्टा ID, तिकडे तुम्ही मला मेसेज करू शकतात की ह्या व्हिडिओलासुद्धा तुम्ही कमेंट करू शकतात. तर त्याच्यातली मी कुठली तरी म्हणजे 1-2 असे हे बघेल जे खरोखर त्यांचे खूप सबस्क्राईब कमी आहेत आणि खूप व्ह्यूअर्स कमी येतात. तर मी त्यांना हेल्प करेल आणि त्यांची जी माझी लिंक आहे ना ती माझ्या चॅनलच्या कम्युनिटी पोस्टला मी त्यांची लिंक जी शेअर करेल. म्हणजे मला असं वाटतं ना का मी खूप प्रयत्न केले, मला सपोर्ट करणारा कोणीच नव्हता आणि मी कोणाला कधीच कुठल्या मोठ्या यूट्यूबरला कधीच मेसेज नाही केला की काही नाही की बाबा मला सपोर्ट करा किंवा काय करा. तर माझी अशी इच्छा आहे की मी खूप म्हणजे कधीपासून मी हे मनामध्ये हे केलेलं होतं की ज्यावेळेस मला चांगले व्ह्यूअर्स येतील आणि मला पण माझे पण चांगले सबस्क्राईब होतील ना त्यावेळेस आणि ज्यावेळेस माझा म्हणजे चॅनल मॉनिटाईज होईल ना तर त्यावेळेस माझ्या ज्या दुसऱ्या मैत्रिणी आहेत ज्यांना म्हणजे खरंच गरज आहे कोणाच्या तरी हेल्पची तर त्यांचं मी माझ्या चॅनलवर म्हणजे हे करत जाणार, कोलॅब करत जाणार. त्यांची लिंक आहे ती माझ्या चॅनलवर मी शेअर करत जाणार. मला माहिती नाही त्या थ्रू किती म्हणजे व्ह्यूअर्स येतील हे मला माहिती नाही मिळत, पण मी माझ्या परीने मी प्रयत्न करून बघेल. तर अशा प्रकारे मी तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या आहेत का मॉनिटायझेशन करण्यासाठी नेमकं काय करावं लागतं. तर तुम्ही ह्या काही मी टिप्स सांगितल्या आहेत, ह्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत ना तर प्लीज तुम्ही त्या गोष्टी म्हणजे फॉलो करा. मी तुम्हाला सांगते नक्की तुम्हाला त्याच्यामध्ये फरक जाणवेल आणि नक्की तुमचं चॅनल
मॉनेटाईज होईल। आणि तुम्ही मला छान छान कमेंट करा, मी तुमच्यातली कुठली तरी जी नवीन यूट्यूबर असेल जिला खूपच गरज आहे तर तिचीसुद्धा मी व्हिडिओ तिचीसुद्धा म्हणजे चॅनलची लिंक आहे ती माझ्या चॅनलवर मी शेअर करेन, म्हणजे माझ्या थ्रू तिलासुद्धा थोडीफार काहीतरी व्ह्यूअर्स भेटतील किंवा सबस्क्राईब भेटतील। आणि खूप छान छान म्हणजे व्हिडिओ बनवतात, नवीन आहे ज्या आहेत ना काही खूप छान व्हिडिओ बनवतात, पण त्या व्हिडिओ व्हायरलच होत नाही। तर असू दे, पण होतात व्हायरल, तुम्ही फक्त पेशन्स ठेवा, व्हिडिओ 100% व्हायरल होतात। आणि हा एक गोष्ट सांगते, टायमिंग फिक्स ठेवा, ह्याचं टायमिंग फिक्स ठेवा व्हिडिओ टाकण्याचा आणि डेली व्हिडिओ टाका। जर समज तुम्ही आठवड्यातून एखाद दिवस स्किप केला तर ठीक आहे, पण तुम्ही असं एक दिवस टाकले आणि तुम्ही 4-5 दिवस नाही टाकले तर असं करू नका। असं केलं तुमचं चॅनल कधीच मॉनेटायझेशन होणार नाही, ही एक टिप्स आहे। आणि रोजच्या तुम्हाला व्हिडिओ टाकावेच लागतील आणि तुम्हाला सबस्क्राईब वाढवण्यासाठी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओसुद्धा टाकावे लागतील। तर माझा सुद्धा पिनकोड आलेला आहे, तर मी काय बोलण्यात चुकली असेल किंवा काय झालं असेल तर मला माफ करा, मी उत्साहामध्ये बोलून गेलेली आहे, पण ज्या खऱ्या गोष्टी आहेत त्याच मी बोललेली आहे, जे माझ्यासोबत झालेलं आहे तेच मी इथे बोललेली आहे। तर नवीन यूट्यूबरांनी मला छान छान कमेंट करा, त्यांचीसुद्धा लिंक मी शेअर करेल आणि मी तुम्हाला माझ्या इन्स्टाची लिंक देईल खाली, तिथेसुद्धा जर तुम्हाला पर्सनली मला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तिथे सुद्धा तुम्ही करू शकतात। तर अशा प्रकारे ही आजची व्हिडिओ होती। तर व्हिडिओ कशी वाटली आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग बाय।